तुमच्या शहरात काय तयार होतं तेच तुमचं एक्सपोर्ट गोल्ड आहे. जे एक्सपोर्टसाठी प्रोडक्ट शोधत असाल तर तुमच्या शहरातच ते भरपूर अवेलेबल आहे आणि ते ऑलरेडी एक्सपोर्ट होतात पण आहे. जसे की कोल्हापूरमध्ये लेदर, फुटवेअर, सोलापूरमध्ये टॉवेल्स, बेडशीट्स, इचलकरंजी गारमेंट्स फॅब्रिकसाठी, नाशिक ॲग्रिकल्चरमध्ये ग्रेप्स, अनियन, वाईन, त्यानंतर रत्नागिरीचा अल्फान्सो, काजू, नागपूरचे ऑरेंजेस, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स, त्यानंतर पुण्यात इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स, संभाजीनगरचे हँडीक्राफ्ट्स, सिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट्स, भिवंडीचे पॉवरलूम टेक्सटाईल, मुंबईचं प्रोसेस फूड, कॉस्मेटिक्स, पॅकेजिंग प्रोडक्ट्स, जेम्स अँड ज्वेलरी. पोर्ट जर जवळ नसेल तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट थोडीशी वाढू शकते. तिथे जर तुम्ही पैसा वाचवला तर तुमची एक्सपोर्टची कॉस्टिंग ही परफेक्ट बसू शकते. त्यासाठी गव्हर्नमेंटने पोर्टला कनेक्टेड रेल लाईन सेटअप केलाय ज्या तुमच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही तुमच्या आयसीडीला तो कंटेनर दिला की तिथून तो पोर्टवरती इझिली पोहोचतो आणि कमीत कमी खर्चात पोहोचू शकतो. चुकीचा प्रोडक्ट निवडणं म्हणजे ज्या प्रोडक्टची माहितीच नाहीये पण एक्सपोर्ट भरपूर होतोय, दुसरा करतोय म्हणून मी पण तेच प्रोडक्ट घेतोय, तर तुमचं चुकीचं होईल. आपल्या आजूबाजूला शहरातच जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टपासून सुरुवात करा, जेणेकरून तुमची सोर्सिंग पण इझी होईल आणि एक्सपोर्ट करताना तुम्हाला अडचणी फार कमी राहतील.